हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर पहिली बातमी आहे, जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून रणवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या 2026च्या अहवालानुसार जम्मू आणि काश्मीरमधील 697 पैकी 315 सरोवरे 1967 पासून नामशेष झालेली आहे. 25वी अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा गट अजिंक्यपद स्पर्धा उत्तराखंड राज्यात आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया, संरक्षण मंत्रालयाने बेंगळुरू येथील एअरफोर्स ट्रेनिंग कमांडमध्ये रणसंवाद 2026 या त्रिसेवा चर्चासत्राचे आयोजन केले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोव्यातील पणजी येथे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन भारत क्षेत्राच्या झोन 7च्या पहिल्या 2 दिवसीय परिषदेचे उद्घाटन केले. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पुढे पाहूया, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जैवविविधता आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढवण्यासाठी आरोग्य वन हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. ज्येष्ठ मुत्सद्दी प्रीती सरण यांची संयुक्त राष्ट्राच्या प्रतिष्ठित आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. इजिप्तचे माजी परराष्ट्र मंत्री नबील फहमी यांची अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया, भारताने 2028 मधील COP33 हवामान शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची आपली दावेदारी मागे घेतलेली आहे. जागतिक स्तरावर नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून चंचल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश सरकारने एप्रिल 2026 मध्ये शालेय प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव आहे स्कूल चले हम ही मोहीम आहे. पुढे पाहूया, बहुसंकट पूर्व सूचना निर्णय समर्थन प्रणाली भारतीय हवामान विभाग संस्थेने विकसित केलेली आहे. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ सिंगापूर हे ठरलेले आहे. पुढे पाहूया, आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार पाहूया. तर 1987 मध्ये नायटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड, 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2002 मध्ये आशाताईंना आयफा सर्वश्रेष्ठ महिला प्लेबॅक गायिकेचा पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये पद्मविभूषण, 2009 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, 2018 मध्ये बंग विभूषण म्हणजेच हा पुरस्कार पश्चिम बंगाल सरकारने दिला होता. 2021 मध्ये महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार 2020चा पुरस्कार होता, 2021 मध्ये दिला गेला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2 वेळा उमराव जान व इजाजत या चित्रपटासाठी. फिल्मफेअर 7 वेळा मिळालेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन 2 वेळा मिळालेले आहे. पुढे पाहूया, इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष निझार अहमदी 11 एप्रिल 2026 इराकचे हे 10वे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांचा पक्ष आहे पेट्रियाटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान. मते मिळालेले आहेत 90.08%. मागील राष्ट्राध्यक्ष होते अब्दुल लतीफ राशीद. पुढे पाहूया, भारताचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीड रिॲक्टर तामिळनाडू राज्यातील कल्पक्कम येथे उभारण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील 28 वर्षीय शिक्षिका दिव्या सिंग या सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरलेले आहेत. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.